नेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? नेहमीची पद्धत आहे बघा, नेहमीची पद्धत आहे. ज्या ज्या पक्षाचे नेते अशा राज्यस्तरीय धोरणाबद्दल काही भूमिका मांडतात तेव्हा त्या पक्षाचा प्रमुख नेता हा त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांच्याकडे जर काही कोर कमिटी असेल किंवा त्यांच्याकडे काही एखादं राज्याचं एखादं समन्वय समिती असेल पक्षांतर्गत, त्याच्यामध्ये चर्चा होती. त्यामुळे भुजबळ साहेबांचा हा त्यांच्या पक्षांतर्गतला प्रश्न आहे. जर तो विषय महायुतीच्या समन्वय समितीकडे आला तर आम्ही जरूर त्याच्यावरती चर्चा करू. एकीकडे अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर दुसरीकडे वडेट्टीवारांचं असं म्हणणं आहे की भुजबळांना अजितदादांबरोबर जायचंच नव्हतं, ते मनाविरुद्ध निर्णय करून अजित पवार यांच्यासोबत गेले असं वडेट्टीवार म्हणतात. मला तेच समजत नाही. तर माननीय भुजबळ साहेबांच्या मधला आणि अजितदादांच्या मधला हा विषय, आता ह्याच्यात वडेट्टीवार कुठं आले मध्ये? म्हणजे त्या पक्षामध्ये जेव्हा माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी, जशी आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतली, तशी जर माननीय भुजबळ साहेबांनी माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एक स्वतंत्र भूमिका घेतली तर ते अमुक 40 पैकी ह्याला मान्य नव्हतं, त्यांना मान्य, मग ते काय वडेट्टीवारांशी बोलले होते का की मला हे मान्य नाही, मी बळजबरी चाललोय? खाजगीत म्हणले तर सांगा म्हणावं. हे कसं आहे, विरोधी पक्षाला अशा पद्धतीनं महायुतीमध्ये संभ्रम कसा तयार होईल, महायुतीमध्ये एकमेकांकडे संशयानं कसं बघितलं जाईल, असं काहीतरी वक्तव्य करण्याची ही विरोधी पक्षाची सवय असते. त्यामुळे त्या सवयीप्रमाणे समजा वडेट्टीवार साहेब बोलले असतील. पण एकूण आता गेली वर्ष होत आलं, भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये आलेत, आम्ही एकत्र काम करतोय. मला तर कधी जाणवलं नाही की भुजबळ साहेब नाराज आहेत, भुजबळ साहेब कुठे निर्णय प्रक्रियेपासून अलिप्त आहेत. भुजबळ साहेबांच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्यांच्या चेहऱ्यावरनं, त्यांच्या बोलण्यावरनं त्यांची नाराजी मला तरी कधी जाणवली नाही. त्यामुळे मला वाटत नाही भुजबळ साहेब नाराज आहेत.